माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटून जातील. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि भावनिक प्रेमकथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुम्हाला नक्कीच भावेल. कथा. एका छोट्या गावात आर्या आणि सिद्धार्थ नावाचे दोन मित्र राहत होते. दोघेही लहानपणापासूनच एकत्र शाळेत जायचे, एकत्र खेळायचे. काळ जसा पुढे गेला तशी आर्याच्या मनात सिद्धार्थसाठी प्रेम निर्माण झालं, पण तिने कधीच त्याला सांगितलं नाही, कारण तिला भीती होती की मैत्रीही तुटेल. एक दिवस सिद्धार्थ शहरात नोकरीसाठी जाणार होता. जाण्याच्या आधी तो आर्याला भेटायला आला. तो म्हणाला, "आर्या, मी उद्या शहरात जातोय. कदाचित खूप दिवस आपली भेट होणार नाही." आर्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण तरीही ती काही बोलली नाही. सिद्धार्थ निघताना आर्याच्या हातात एक लिफाफा देऊन गेला आणि म्हणाला, "मी गेल्यावर हे पत्र उघड." सिद्धार्थ गेल्यावर आर्याने ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, "आर्या, मला माहीत आहे तू काही बोलत नाहीस, पण तुझ्या डोळ्यात सगळं दिसतं. खरं सांगू, मलाही तू खूप आवडतेस. पण मला वाटलं जोपर्यंत मी काहीतरी मोठं बनत नाही तोपर्यंत तुला सांगण्याचा हक्कच नाही. मी परत येईन फक्त तुझ्यासाठी." पत्र वाचताना आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं, आशा होती. कारण कधीकधी खरं प्रेम शब्दामध्ये नाही, तर एका छोट्याशा पत्रामध्ये लपलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.